नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, MBBS BDSचा सेकंड राऊंडचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे आणि काल खूप उशिरा हा रिझल्ट आलेला आहे. जवळजवळ रात्री 1 वाजता हा रिझल्ट लागलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, अगदी सगळ्यांनाच या व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती होईलच की महाराष्ट्राचा हा सेकंड राऊंडचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. तर तुम्ही PDF मध्ये अगदी तुमचं नाव, नीटचा रोल नंबर आणि हे पूर्णपणे तुम्ही चेक करू शकता. अगदी तुम्हाला मी झूम करून दाखवते. प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ओन्ली फॉर MBBS BDSची कॅप राऊंड 2ची आलेली आहे. काल उशिरापर्यंत खूप उशिरा रिझल्ट आलेला आहे. तर इथं तुम्ही ऑल इंडिया रँक तुमचा टाकून पाहू शकता, नीटचा रोल नंबर टाकून पाहू शकता, CET फॉर्म नंबर पण इथं तुम्ही टाकून अगदी पुढे तुमचं नाव आहे की नाही ते एकदा तुम्ही चेक करा. आणि त्यानंतर कॅटेगरी आहे, अगदी तुम्ही कॅटेगरीमधून सुद्धा अगदी तुम्ही तिथे आहे की नाही तुम्ही तुम्ही पूर्णपणे चेक करू शकता. आणि त्यानंतर कॉलेजचा कोड नंबर तुम्हाला काढून पुढे तुम्ही कुठल्या कॉलेज तुम्हाला अलाउड झालेलं आहे ते पण तुम्ही अगदी व्यवस्थित पाहू शकता. प्रत्येक अगदी व्यवस्थित तुम्ही झूम करून एक व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर इथे OBC HA म्हणजे OBCचं हिल एरिया अशी ही सीट अलाउड झालेली आहे. त्यानंतर डिफेन्स 1 SC कॅटेगरी असं हे पूर्ण कॅटेगरीमधून सुद्धा अगदी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नावापुढे हे कॅटेगरी आलेली आहे. तर हे असं पूर्ण तुम्ही अगदी स्क्रोल करत तुम्ही अगदी व्यवस्थित पहा. जवळजवळ हे 927 पेजेसचं हे PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही सिलेक्शन लिस्ट आलेली आहे, म्हणजे दुसऱ्या राऊंडचा हा रिझल्ट MBBS BDSचा लागलेला आहे. तर जर तुम्हाला हा कॉलेज अलाउड झाले असेल तर अगदी सगळ्या विद्यार्थ्यांचे माझ्याकडनं हार्दिक अभिनंदन. तर काही स्टुडंटला कमी मार्कमुळे कॉलेज मिळाले नाही तर काळजी करू नका, तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये चान्सेस आहेत. पण यासोबतच अदर स्टेटमध्ये सुद्धा तुम्ही अगदी हाताशी घेऊन अदर स्टेटसुद्धा तुम्ही घेऊन थर्ड राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही प्रवेश करू शकता. म्हणजेच तुमचं वर्ष वाया जाऊ देणार नाही, म्हणजे वर्ष वाया जाणार नाही. तर सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला फ्रेश अलॉटमेंट झालेल्या स्टुडंटसाठी अलॉटमेंट कॉलेज हे 100% फायनल करा. कारण थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला खूप अगदी टेन्शन येणार नाही किंवा काही कन्फ्यूज होऊन तुम्हाला सीट तुमच्या हातातून जाणार नाही. त्यामुळे सेकंड राऊंडमध्येच फ्रेश अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच ॲडमिशन तुम्ही नक्की 100% फिक्स करा आणि ॲडमिशन घ्या तिथं आणि नंतरच अपग्रेडेशनसाठी तुम्ही अप्लाय करा. आणि त्यानंतर फर्स्ट राऊंड सीट घेऊन अपग्रेडेशन निवडलेल्या स्टुडंटसाठी सुद्धा अपग्रेड झालेले कॉलेज घेऊ शकता तुम्ही, किंवा ती सीट सोडून सुद्धा थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करून सुद्धा तुम्ही अगदी पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा सहभाग घेऊ शकता. पण माझं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हेच सांगणं आहे की विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही तुम्हाला सेकंड राऊंडची रिझल्ट आलेला आहे आणि तुमचा जर तिथे नाव आलं असेल तर तुम्ही नक्कीच तिथे ॲडमिशन घेऊन टाका, की जेणेकरून पुढे तुम्हाला फ्युचरमध्ये जास्त अडथळा पण येणार नाही आणि काही प्रॉब्लेम पण येणार नाही. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये चान्सेस कमी असतात, कारण तिथं सीट्स कमी असतात. जर नवीन येणारे कॉलेजेस आले जास्त तरच आपल्याला तिथे चान्सेस राहतो. जर गेल्या वर्षीसुद्धा तुम्ही 2024मध्ये सुद्धा पाहिलं असेल तर थर्ड राऊंडमध्ये एकदम 10 कॉलेज आल्यामुळे तिथे चान्सेस राहिलेले आहेत. पण हे प्रत्येक वर्षीच असं होतं असं नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सेकंड राऊंडला तुम्हाला सीट मिळाली तर तुम्ही नक्कीच कॉलेजला जाऊन अलाउट करून अगदी फिजिकली जाऊन तिथे डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन अगदी तुम्ही तिथे ॲडमिशन्स घ्यावं असं मला वाटतं. तर जे तमाम विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे सीट तर त्यांनी नक्कीच घ्या. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना मिळाली नाही त्यांनी थर्ड राऊंडमध्ये नक्कीच ट्राय करा आणि अदर स्टेटचा सुद्धा विचार तुम्ही नक्की करू शकता. तर ज्याही काही विद्यार्थ्यांना अगदी थर्ड राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला डीमडमध्ये सुद्धा जर कमी बजेटमध्ये निगोशिएट करून जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करू शकता. आणि माझ्या व्हॉट्सअप लिंकला सुद्धा तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.